आओ वास कसला वास? काहीतरी कपडा जळण्याचा वास येऊन राहिलाय. आता कापड शर्ट. ओ नो. अरे यार हे काय झालं? हे बघ. आओ शर्ट काऊन जळला? मी जाळला? मी नीट इस्त्री करत होतो, तू कशाला हाक मारलीस मला? आओ तुम्ही आता चिडू नका बा. मी तुम्हाला काहीतरी पॅचवर्क वगैरे करून देते ना फुलांचं. फुलांचं डिस्कस्टिंग. तुझ्यामुळे ना माझं एक काम कधी धड होत नाही. बरं मग मी विकत आणून देते तुम्हाला. कुठे गप गप आवळत. Don't you dare look so beautiful. लागलं असतं ना. लागला नाही ना. चिल मार. तुला काय फरक पडतोय म्हणा. स्टेटस काय टाकू? वर्क इज वर्शिप. हे असं नुसतं स्टेटस टाकून काही होत नाही. तशी कामही करावी लागतात. बाहेर करतेस ना तशी घरातली जरा करत जा ना. तुझा बेड बघ किती अस्ताव्यस्त आहे ग तो. कधीतरी आवरत जा ना. शनाया, मी काय तुला आयुष्यभर पुरणार आहे का ग तुझी कामं करून द्यायला? ओ गॉड, परत लेक्चर. एवढी असली फालतू कामं करण्यात इंटरेस्ट नाहीये मला. अँड प्लस माझा जन्म ना कामं करण्यासाठी नाही, करून घेण्यासाठी झाला. ओके बाय. शनाया, जाताना दार लाव. आओ आओ डबा घेऊन जा. आओ सगळं माझ्यामुळेच झालं. माझ्यामुळे यांचं शर्ट जळलं. मी यांना बाहेर बोलवलं नसतं तर असं झालंच नसतं. राधिका, काहून चुकते तू? ताई चावी दे. हो, एक तुझ्यासाठी चहा ठेवते. बस हा. बकुळा मावशी, अगं हे बकुळा मावशी, काय झालं? ये उभी राहा. काय झालं? चक्कर येऊन राहिली का? हा? ये 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 इकडे ये. इथे बस. काय झालं एकदम? हा? थांब थांब, तुझ्यासाठी पाणी आणते. हे घे, पाणी पी. पाणी पी. राहू. बस मागे सरकून बस. हा? बरं वाटतंय का आता? थांब, तुला चहा देऊ का थोडा? हा? नको ताई, चहा वगैरे काही. पाणी प्यायले, मी जाते कामाला जाते. मला तुझ्या तब्येतीचं काही खरं नाही दिसून राहिलं. तू जाऊन आराम कर बरं. हा? ताई कसं आराम करू हो. माझ्याने काकूना ओट्याजवळ उभं सुद्धा राहता येत नाही. त्यांच्याकडे जाऊन काम करायला पाहिजे. गुप्ते भाऊ काल पडले कुठेतरी, परत एवढं काहीतरी लागून घेऊन आले आहेत घरी. त्यांच्याकडे पण जाऊन मला काम करायला पाहिजे. आणखीन छोटी मोठी कामं आहेत, ती कामं सगळी संपली ना की मग मला आराम मिळेल. बघा, जाऊ दे. स्वयंपाकाचंच काम आहे ना, मी करते. हा? ताई काहीतरी काय बोलताय तुम्ही? स्वतःच्या घरात काम करणं वेगळं आणि दुसऱ्यांच्या घरचं काम करणं वेगळं. मी तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी कामाला पाठवीन का? नाही, आता तू फार बोलू नको बरं का. जास्त शहाणपणा करू नको, नाही तर मी रागवीन तुझ्यावर. असं नका हो बोलू ताई. तुम्ही कशा कामाला जाणार तिकडे? बकुळा मावशी, स्वतःचं काम तर काय सगळेच करते, पण दुसऱ्याचं काम करण्यात जो आनंद मिळतो ना तो खरा. तो तू रोज मिळवतेस ना, आज मी मिळवते. हा? तुम्ही कधी ऐकलंयत काय माझं? आणि हे बघ, आता इथेच आराम करायचा.
तुझ्या कामाचं काय ते मी बघते. गुप्ते भाऊ घरातच आहेत वाटते. अहो तुम्ही सरळ आत काय येताय? काय काम आहे तुम्हाला? अहो गुप्ते भाऊ ते आतमध्ये. बाई अहो हे काय एवढं तुम्हाला लागलं? तुम्ही सांगतच नाही बरं का. ते जाऊ दे, तुम्ही आत काय येताय? काय काम आहे? हो, सांगायचंच राहिलं. बकुळा मावशी येणार नाही आज. अहो तिला खूप बरं नाही हो. म्हणजे आता ती किल्ली घ्यायला आली तर चक्करच आली तिला. म्हटलं बाई जाऊ नको, इथेच आराम कर. तर ती म्हणाली का गुप्ते भाऊंच्या हाताला लागलंय आणि त्यांच्याच्याने काही व्हायचं नाही. म्हटलं थांब, काळजी करू नको, मी जाते, मी करते स्वयंपाक. काय तुम्ही काहीतरी काय बोलताय? मी बाहेरनं ऑर्डर करेन, प्लीज जा तुम्ही ना कायच्या काहीच बोलून राहिला. आता एवढं चांगलं घरचं खायला भेटतंय, बाहेरचं खाऊन खायचं. अहो पण माझ्या हातचं खाऊन तर बघा. अहो, मस्त स्वयंपाक करते मी, खात असतो मी. हा मिसेस सुभेदार, खरंच याची काही गरज नाहीये, तुम्ही या प्लीज. तुमची बहीण असती तर थांबवलं असतं का? हो, एकटं राहणाऱ्यांसाठी त्यांचे शेजारी हेच नातेवाईक असते. तुम्हाला खरं सांगू का, देवाने आपल्या आसपास आपली काळजी घेण्यासाठी माणसं पेरलेली असतात. बस आपल्याला त्यांना ओळखायचं असते. हे पहा, मला कुणाच्याही आधाराची गरज नाहीये. मी स्वतःला सांभाळू शकतो. तुम्ही प्लीज निघा. कुठला स्वाभिमानी माणूस स्वतःहून आधार मागेल? पण गरज असलेल्याला मदत करणं हेच तर कर्तव्य आहे ना. गुप्ते भाऊ, बकुळा मावशींनी सांगितलं मला बहिणींबद्दल. खूप वाईट वाटलं. नवरा बायकोची साथ अशी मध्येच तुटून गेली ना, का खूप कठीण होऊन जात असेल. हो ना? अहो बरं का? बस आले. लोकांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे, हे आत्ताच कळतंय मला. का काय झालं? तुमचीच राधिका वरवर किती सती सावित्री आहे, सिंपल आहे असं दाखवते ना. आत्ता येताना मी तिला त्या सुबोध गुप्ते बरोबर पाहिलं. म्हणजे ती त्याला भेटायला गेली होती. काय सुबोध गुप्तेकडे गेली आहे? काम काय होतं तिचं?